नमस्कार. सागर हेल्दी टिप्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आहे पावसाळ्यात आपण काय काळजी घ्यायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा खूप मुसळधार पाऊस सुरू आहे, तर अशा वेळेस झाडाच्या बाजूला बिलकुल उभा राहायचा नाही आहे, झाडाखाली उभा राहायचं नाही आहे. काही इलेक्ट्रिकल पोल असेल तर अशापासून लांबच उभं राहिलेलं सगळ्यात उत्तम. जेवढं होईल तेवढं मोकळ्या वातावरणामध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे किंवा मोकळ्या ठिकाणी उभा राहायचं आहे. त्याचसोबत समजा खूप प्रमाणात जर विजा कडकडत असाल आणि आपल्याला जर भीती वाटत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये ओकडू पोझिशनमध्ये आपण खाली बसून घ्यायचं आहे, जिथे पाणी नसणार आहे, जिथे झाड नसणार आहे, त्याचसोबत इलेक्ट्रिकल कुठलं सर्किट आजूबाजूला नसणार आहे. तर अशा सेफ ठिकाणी आपण ओकडू पोझिशनमध्ये बसायचं आहे, जेणेकरून खूप साऱ्या विजा ज्या कडकडत आहेत तर त्याच्यापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपण बरेच लोक बाईकने प्रवास करतात. तर बाईकने प्रवास करत असताना पावसाळ्यामध्ये ओव्हरटेक करणं हे केव्हाही घातक असू शकतं. शक्यतो थोडा सावकाश जा, ओव्हरटेक करणं टाळा आणि आपल्या गाडीचा स्पीड जो आहे तो सुद्धा नियंत्रित ठेवा. गाडीचा ब्रेक व्यवस्थित आहे की नाही मागचा पुढचा त्याचं सर्व्हिसिंग करून घ्या. गाडीचं इंजिन ऑइल आपण चेंज केलेलं आहे की नाही ते एकदा बघून घ्या. आणि त्याचसोबत गाडीचे जे काही सिग्नल्स आहेत ते सुद्धा काम करत आहेत की नाही, गाडीचा हॉर्न आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पावसाळ्यामध्ये चेक करून घेणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पावसाळ्यात गाडीचा स्पीड आपण कमी ठेवायचा आहे आणि ओव्हरटेक करणं जेवढं होईल तेवढं टाळायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.